झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ होत आहे आणि त्या निमित्तानं आपल्या समोर ज्यांनी मार्गदर्शन केले ते आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दरेकर साहेब आणि सर्वच संचालक अधिकारी वर्ग आणि आपण जपलेलं सर्व बँकेशी संबंधित हितचिंतक भावानो आणि माता भगिनी. आमच्याकडे गावाकडे शेतकरी भावानो असं म्हणायची पद्धत असते. सहकार हा खऱ्या अर्थानं तळातल्या माणसाला बरोबर घेऊन जाण्याचं एक मोठं साधन आहे आणि माझी राजकीय सुरुवात दरेकर साहेब ही सहकारातून झाली. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी मी पहिली दूध संस्था माझ्या गावामध्ये काढली 1982 ला आणि मी 1983 ला त्या संस्थेचा चेअरमन झालो. गावातील तळातल्या माणसाला सावकारकीच्या पाशातून मुक्त करण्याचं काम पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून झालं आणि सहकारामध्ये फार कमी कागदपत्रावरती त्या ठिकाणी त्याला मदत होत असते. नाहीतर नॅशनलाइज बँकेमध्ये जाणारा एक वर्ग वेगळा आहे आणि सहकारामध्ये येणारा एक वर्ग वेगळा आहे. सहकारामध्ये ज्याला कोण नाही त्याला मी आहे अशा पद्धतीनं सहकार चालत असतं आणि म्हणून निश्चितपणानं मी दरेकर साहेब त्यांच्या टीमचं एमडे साहेबांचं अभिनंदन करेन की माझ्यासारख्याला ज्यावेळी मी संस्था उभा करायला घेतली. आता तुम्हाला वाटत असेल की सदाभाऊ कर्ज काढायला कसे आले, कारण आपल्याकडे एक पद्धत आहे, आमदार झाला मंत्री झाला की त्याच्याकडे बऱ्यापैकी जमलेलं असते आणि पण तशी परिस्थिती राजकारणामध्ये नाही. कारण राजकारणाची सगळे लोक म्हणतात गटार गंगा झालेली आहे. आता कुणीतरी मग स्वच्छ करायला गंगा उतरलं पाहिजे. पण सज्जन लोक हे बऱ्याच वेळा फक्त गटार गंगा झाली म्हणत असतात, पण त्या गटार गंगेमध्ये हात घालायचं मात्र तयारी ठेवत असतात. आणि म्हणून ज्यावेळी मी संस्था उभा करायचं, एक शिक्षण संस्था उभा करायचा निर्णय घेतला आणि खरंच तुम्हाला मी सांगतो, मी आमदार होतो, मंत्री होतो, माझ्या लोकांनाही वाटायचं सदाभाऊ किमान 150-200 कोटीचा मालक असेल. म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन तसा झालाय. मला ज्यावेळी मी उभा करायला सुरुवात केली त्यावेळी खरोखर तुम्हाला सांगतो माझ्या हाताच्या 5 बोटा एवढं सुद्धा पैसे नव्हतं. म्हणजे एका बोटाला 1 कोटी म्हणूया आपण, 5 कोटी सुद्धा नव्हतं. म्हणजे एवढंही पैसे नव्हतं. कसा तरी पाया काढायचा झाला आणि मला कोणतीही बँक पैसे द्यायला तयार नव्हती. कोरोना संपला होता आणि मी एमडे साहेबांच्या पैसे आलो, प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन आलो. पण दरेकर साहेब वगैरे सगळ्या टीमनं संचालक मंडळानं ठरवलं की ठीक आहे बाबा, आता शिक्षण संस्था अडचणीत आहेत, फीतनं कसं वसूल होणार, पण सदाभाऊ एक चांगला धडपडी माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, ह्याला देऊन बघूया. आणि पहिल्या राऊंडला मला 3 कोटी रुपये दिलं आणि त्याच्यानंतर मला वाढत 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 मी 10 कोटीवरती गेलो. हप्ता माझा कधी तटलाही नाही, पण चांगलं काम करत असल्यावर तिथं खऱ्या अर्थानं जर मदत आपल्याला मिळाली तर एका उंचीवर जाऊ शकतो. आज माझ्याकडे 17 राज्यातली मुलं माझ्या शाळेमध्ये आज शिक्षण घेत आहेत. म्हणजे तुम्ही आला तर तुम्हाला जम्मू काश्मीरचा मुलगा दिसेल, सैनिक स्कूल आहे, मिलिटरी स्कूल. परत मला पैसे दिल्यावर सर नंतर मिलिटरी स्कूल आला, आपल्याला इमारत वगैरे मंजूर झाले. आज 17 राज्यातली मुलं शिकत आहेत. म्हणजे याचा अर्थ दरेकर साहेबांना माहित होतं की बाबा हा माणूस सभागृहात माझ्याबरोबर काम केलंय आणि खऱ्या अर्थाने या माणसाजवळ काही नाहीये, ह्याला आपण मदत करायला पाहिजे. आणि म्हणून निश्चित
एक चांगली संस्था आपल्या बँकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही आज त्या ठिकाणी उभा करू शकलो. दरेकर साहेब स्वतः आलेले होते पहिल्या वर्षी झेंडावंदनला त्या ठिकाणी. आपण सगळी सहकाराशी जोडलं गेलो. याचं कारण इथेही दोन व्यवस्था आहेत. नॅशनलाइज बँका ह्या प्रस्थापितांच्यासाठी आहेत आणि सहकारी कोऑपरेटिव्ह बँका ह्या विस्थापितांच्यासाठी आहेत, गरिबांच्यासाठी आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं मी तर दरेकर साहेबांना म्हणेल एखादी शाखा आमच्याकडे काढता येते का बघा. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडच्या ज्या कोऑपरेटिव्ह जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत ह्या प्रस्थापितांच्या हातामध्ये आहेत. तुम्ही जसं आज मी बघितलं हाऊसिंगसाठी तुम्ही कर्ज देत आहे, महिलांच्यासाठी तुम्ही बचत गटांना मदत करत आहे, वेगवेगळ्या छोटे छोटे प्रोजेक्टला तुम्ही शहरामध्ये मदत करत आहे, घरं बांधायला तुम्ही मदत करत आहे, शिक्षणासाठी तुम्ही मदत करत आहे. म्हणजे अगदी माताडी असेल, गिरणी कामगार असेल, या सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दरेकर साहेब मदत करत आहे. माताडी गिरणी कामगार कोण आहे? ही गावाकडची माणसं आहेत. पोटाची खळगी भरायला मुंबईच्या दिशेने आलेली आहेत. फाटक्या माणसाला मदत करणारी कोणती बँक असेल तर ती मुंबई बँक आहे. मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो. नाहीतर आमच्यासारख्याला कोण पैसे देत? म्हणजे तुम्हाला गंमत मी सांगतो. दरेकर साहेब मी नॅशनलाइज बँकेत गेलो, एमडी आले माझ्याकडं, सगळं बघितलं आणि ते म्हणले तुम्ही 5 कोटी कशाला भाव मागायला? 3 कोटी मागितलं तर 5 कोटीचा अहवाल द्या की तुम्ही. मग मी 5 कोटीचा प्रोजेक्ट करून दिला. मला वाटलं साहेब आपल्याला देतं या. मी बी त्याचा चांगला सत्कार केला, शाल आणली, काय त्याला जेवण मस्तपैकी दिलं. आता पैसे देणाऱ्याला माणूस गोड बोलतच की हो काय. आणि ते मी हेलपाट मारतोय 15 दिवस आणि ते माझ्या सचिवाला म्हणलं की पुढाऱ्यांना आम्ही पैसे देत नसतो. आणि ते गेल्यावर मला एवढं गोड बोलायचं की ती फाईल पुण्याला गेलेली आहे, रिजनल ऑफिस पास करणार आहे. कुठलं रिजनल आलंय काय मला नंतर कळलं, आपलं नापास झालूया. म्हणजे नॅशनलाइज बँका ह्या प्रस्थापितांच्या. आता आमचा व्यवहार चांगला आहे, फी चांगली येते. आता नॅशनलाइज बँकेचे अधिकारी आमच्याकडे येते. तुमचं खातं आमच्याकडे द्या, तुमचं कर्ज टेक ऑफ करतो, कमी व्याजानं पैसे तुम्हाला देतो. हे कधी ज्यावेळी आम्ही सुस्थितीत आल्यावरती. म्हणजे आपल्याकडे हात वला असला तर महितर भला असतो काय, आणि हात वाळला तर महितर बी वाळून जातो काय. तसं खऱ्या अर्थानं तळातल्या माणसाला सपोर्टिंग करण्याची एक मानसिकता, भूमिका ही या बँकेची. मी एक तुम्हाला आठवण सांगून थांबतो. एमडे साहेब येत आहेत. मला इन्स्पेक्शन माझं येणार होतं आणि मला एक मजल्यावरती स्लॅब टाकायचा होता. मी कागदपत्र जरा जमवायला वेळ लागत होता. आता कसं आहे की एखादी संस्था असेल तर त्याच्या परवानग्या अमुक तमुक वेळ जात होता. आणि मी एमडी साहेबांच्या पैसे आलो, एक अर्ज दिला. आता ही गोष्ट सांगायची नाही, परंतु मी दरेकर साहेब तुमची परवानगी घेऊन सांगतो. आणि मी म्हटलं की मला काही करा, तुम्ही मला कर्ज मंजूर केलंय, पण मला एका विभागाची परवानगी मिळत नाही. आता ते शासन आपल्या दारी नसतंच कधी काय. शासन हे नेहमी सासरीच असतं, ते कधीच आपल्या दारात येत नाही. आणि एका शासकीय विभागाने एक परवाना माझा अडवून धरला होता. आणि मग मी सांगितलं की हे नाही दिलं तुम्ही तर मला प्रॉब्लेम येणार आहे आणि आम्ही ग्रेड आमचा घसरेल आणि मला पैशाची गरज आहे. एमडी साहेब आले चेअरमन जवळ, काही डायरेक्टर होते आणि म्हणले आता काय करूया की सदाभाऊला आपण मदत काहीतरी करूया. म्हणले आम्ही मार्ग काढतो. मी निराश होऊन गेलो आणि मी वाशी सोडला असेल. आणि मला दरेकर साहेबांचा फोन आला, सदाभाऊ तुमच्या खात्यावरती 75 लाख रुपये आम्ही 10 मिनिटापूर्वी जमा केलेले आहेत. कागदपत्र पुन्हा दिले मी. आणि म्हणून निश्चितपणानं जाणीव ठेवून, पाय जमिनीवर ठेवून काम करणारी माणसं असली तर ती कोणत्याही क्षेत्रामध्ये असू, ते खऱ्या अर्थानं समाजाचं भलं सुचत असतात. आज दरेकर साहेब विरोधी पक्ष नेते झाले, परत ते आमदार झाले. मी आमदार होतो, मंत्री होतो. मी मंत्रीपद माझं गेलं, आमदारपद गेलं. ह्या सगळ्या टप्प्यात मी माणसंही बघितली. दरेकर साहेब मंत्री असताना लई गडी माझ्याकडे याचं,
माझ्या बंगल्यावर बी लय मुक्कामला असायचं आणि आलं की मला सांगायचे, सदाभाऊ तुमच्यासारखा अभ्यासू माणूस नाही, खरोखर काय काम करताय तुम्ही. मी बी नेटानं काम करायचा, 2 वाजता झोपायचा, सकाळी 6ला उठायचा, आलं की माणसांना भेटायचा ते, आणि प्रत्येक जण कौतुक करायचं. मला वाटायचं आपण लय हुशार आहे बहुतेक. पण दरेकर साहेब मंत्रीपद केले, कळलं मला कोण गडी राहिला नाही, सगळं निघून गेलं. मग मला कळलं की हुशार विशार काही नसतंय, सत्ता हीच असत्या. ते साहेब कसं आहे, एका खात्याच्या बजेट एवढं तेच पैसे वाटते ते. त्यामुळं दरेकर साहेबांना मंत्रीपद लागत नाही, त्यामुळे ते आता माझंच नाव सुचवते, सदाभाऊला करा, सदाभाऊ. नाही ते मंत्री झाले, त्यांना वाटायला नको बोलवलंय. आणि राजकारण शेवटी असं आहे, तुम्ही कुठेही काम करा, प्रामाणिकपणानं काम करायला लागला. दरेकर साहेब बोलवून घेऊन त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं, परत आमदारकी दिली. मला सुद्धा मध्ये थोडा खंड पडला. दरेकर साहेब मी जाता जाता सांगतो, मला खंड पडला ते बरं झालं. म्हणजे मला पहिल्यांदा मंत्रीपद दिलं, मग मी आमदार झालो काय. पण मी सगळं टप्पा बघितलं, चळवळीचा टप्पा बघितला, आमदारकीचा बघितला, मंत्रिपदाचा बघितला. काही लोक परत आमदार केलं नाही म्हणलं, माझ्याकडे आले सुद्धा बरं का, सदाभाऊ आता काही तुमचं वर राहिलं नाही. पण मी ह्या टप्पा बघत असताना मी माणसं बी बघितली. म्हणजे मंत्री असताना माणसं कशी होती, आमदार असताना कशी होती, ते गेल्यावर कशी होती, आणि परत मला मिळाल्यावर आता कशी बोलायला लागली. आता मिळाल्यावर सगळे म्हणते तुम्ही साहेबाच्या जवळच आहे, आणि गेलं तेव्हा कुठं होतो मी. काही खरं नसतं या. म्हणजे ज्यावेळी आपलं जातं त्यावेळी लोक म्हणतात ह्याचं आता काही राहिलं नाही, आपलं मिळतं त्यावेळी म्हणतात हे ह्याचं वर लय जोरात आहे. हे काही खरं नसतंय. शेवटी नशिबाचा भाग आहे, कर्तृत्वाचा भाग आहे, निष्ठेचा भाग आहे. दरेकर साहेबासारखी माझ्यासारखी माणसं देवेंद्र फडणवीसनी जपली. याचं कारण आम्ही तिथं एक वचनी एक बाणी राहिलो, निष्ठा ठेवून राहिलो. आपण आपल्या नेत्यावर संकट आलं की छातीचा ढाल करून पुढे ज्यावेळी जातो त्यावेळी नेता आपल्याला कधीही विसरत नसतो. आणि म्हणून राजकारणामध्ये मी जर पाळले की कुणाचा विश्वासघात करायचा नाही, कुणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा नाही, एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल पण कुणाचं वाईट करायचं नाही, ही भावना दरेकर साहेब यांनी जपली. म्हणून आज खऱ्या अर्थानं सहकारी कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड अडचणी आहेत. दरेकर साहेब त्याच्यावरती बोलले, अनेक बँका अडचणीमध्ये सापडत आहेत. पण अशा काळामध्ये सुद्धा मुंबई बँक टिकून राहिली. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सभागृहामध्ये साक्षीदार आहे की ज्यावेळी विरोधी बाकावरती विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर साहेब होते, तुमच्या बँकेवर आरोप झाले, दरेकर साहेबांच्यावरती आरोप झाले, त्यावेळी ते त्या निमित्तानं थोडं सभागृहातनं बाहेर होते. पण सत्ताधारी बाकावरचा एक युवक मंत्री तो त्यांच्या खुर्चीकडे बघून कुचितपणानं हसत होता आणि दरेकर आज गेले कुठं म्हणून हात वारे करत होता. तो माणूस सत्तेच्या पटलावरून आज मातीमध्ये गेला, हे सुद्धा मी त्या ठिकाणी बघितलं. आणि त्यावेळी आम्ही सगळे सहकारी दरेकर साहेबांच्या बाजूने राहिलो, मुंबई बँकेच्या बाजूने राहिलो. याचं कारण काय तर गिरणी कामगार असेल, झोपडीवाला असेल, माय माऊली असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, प्रत्येक कर्तबगार माणसाला आधार आणि हात देण्याचं काम हे मुंबई बँकेनं केलेलं होतं. याची जाणीव आमच्या मनामध्ये होती. आणि म्हणून आम्ही दरेकर साहेबांना सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर या माणसाला आम्ही एकटं पडू दिलं नाही. कारण या माणसामध्ये अगदी बच्चूभाऊ कडूंला सुद्धा संत्रा वर प्रक्रिया करायला उद्योगाला सुद्धा त्यांनी कर्ज दिलं. म्हणजे प्रत्येक
जिथं माझ्या समाजाला उपयोग होणार आहे, जिथं माझ्या शेतकऱ्याला उपयोग होणार आहे, त्याच्या डोळ्यातला आसू पुसले जाणार, तिथं मदत मुंबई बँकेनं केली. आपण सगळे या ठिकाणी आला आणि मलाही बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.